नमस्कार शेतकरी मित्रांनो, सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आलो आहे आपण श्री गणेश रामदास नवले यांच्या गाईच्या गोठ्यामध्ये. अतिशय सुंदर बनवलेला हा गोठा आहे, ओपन गोठा बनवलेला आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी गणेश भाऊनी केलेलं आहे. त्यामध्ये एचएफ, जर्सी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गायी असून इतर शेती उद्योगाबरोबर म्हणजे त्यांची फुलशेती पण आहे, कांदा पीक पण आहे. त्याबरोबर त्यांनी गाईचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. तर आपण गणेश भाऊंनी केलेलं नियोजन हे त्यांच्याच तोंडातून आपण ऐकू, त्यांच्या शब्दात आपण ऐकू. तर गणेश भाऊ, आपल्याकडं साधारण किती गायी? नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे सर्वसाधारण 9 गायी आहेत आणि 3 कालवडी आहेत. 9 गायी आणि 3 कालवडी. हो. साधारण दररोज किती दूध देतात? दररोज दूध आता पहिल्यांदा सुरुवात आहे आपली. सर्वसाधारण दूध आपलं 70-75 चालू आहे. आणि त्याचं चाऱ्याचं नियोजन कसं केलेलं आहे आपण? चाऱ्याचं नियोजन शेतकरी मित्र, आपण हे मका प्लॉट मागे प्लॉट असतो आपला, चिकाऱ्यात मका घातली की आणि ओला चारा देते आणि त्याबरोबर वाळलेला पण देते. हो हो, सुका पण चारा असतो. आणि त्याचं धारा म्हणजे इतर काम करायला आपल्याला कोण कोण मदत करतं? आई वडील, पत्नी. गणेश भाऊनी अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी गाईबरोबर काही कोंबड्या पण पाळलेल्या आहेत. त्या कोंबड्या अगदी गायांच्या ज्या उपद्रवी अशा कीड आहे, थोडक्यात गुचीड, आणि शेणसुद्धा असं पातळ करतात, म्हणजे पांगवण्याचं काम करतात. त्याच्यामुळं ते मिक्सिंग होतं आणि उत्तम प्रकारचं शेणखत शेतीसाठी मिळतं त्यांना. आणि गणेश भाऊची अतिशय मोठी चिकाटी आहे, अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. धार कधी काढते त्या गणेश भाऊ? सायंकाळी 6 वाजता, सकाळी 6 वाजता. सायंकाळी 6 आणि सकाळी 6 वाजता. आणि याला दर काय मिळतो? 36-37 दर असतो. सरासरी 36-37, 3-5, 8-5 36-37 त्यानुसार फॅट दर. आणि ही जी जर्सी गाय आहे हिला फॅट ज्यादा असेल बहुतेक. हो, इतर गायांच्या तुलनेमध्ये जर्सीला फॅट आणि दूध पण चांगलं असेल. हो. तर साधारण महिन्याला किती उत्पादन मिळतं आपल्याला? महिन्याला कमीत कमी 50,000च्या आसपास. अतिशय छान असं नियोजन गणेश भाऊंना केल्यामुळं इतर तरुणांना माझा असा सल्ला आहे की कोणीही नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसायात जर चांगल्या प्रकारचं नियोजन केलं तर निश्चितच उंचाची भरारी घेऊ शकतो. हा आदर्श श्री गणेश भाऊ यांच्याकडून आपण घेतला तर भविष्यात तरुणांना मोठ्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होईल अशी मी आशा करतो. धन्यवाद.